नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण तुमचा 12वी कॉमर्स मधील बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी हा विषय आहे। या विषयाचा टॉपिक नंबर 2 शिकणार आहोत, ज्याचं नाव आहे अकाउंट फॉर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न। विद्यार्थी मित्रांनो, लास्ट काही व्हिडिओमध्ये आपण तुमचा टॉपिक नंबर 1 जो फायनल अकाउंट ऑफ पार्टनरशिप फर्म आहे तो शिकलेलो आहोत। जर त्या टॉपिकचे तुम्ही व्हिडिओ बघितलेले नसतील तर त्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते बघू शकता। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अकाउंट फॉर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न हा टॉपिक शिकणार आहे आणि हा टॉपिक तुम्हाला परीक्षेला 12 मार्काला येतो। तर विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा, ऑप्शनला काहीही नाही, कंपल्सरी 12 मार्काला येणारा हा टॉपिक। आणि ज्यावेळेस मी शिकवण सगळे व्हिडिओ जे विद्यार्थी बघतील त्यांना अतिशय सोपा जाणार आहे, अतिशय सोपा वाटणार आहे। तत्पूर्वी जे शिकलेले असतील किंवा कॉलेजमध्ये जर तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला शिकवलेलं असेल किंवा तुम्हाला जर समजलेलं नसेल तर मुलांचा बराचसा असा ग्रह होतो की हा टॉपिक अवघड आहे। याचं कारण असं आहे की तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर नसतात किंवा तुम्ही थेरॉटिकल पार्ट त्या टॉपिकचा अभ्यासलेला नसतो, त्याच्यामुळं तुम्हाला हा टॉपिक अवघड वाटत असेल तर काळजी करायचं कोणतंही कारण नाहीये। आज आपण बेसिक पासून शिकणार आहोत, या टॉपिकची थेरी संपूर्ण घेणार आहोत, त्याचबरोबर बेसिक कन्सेप्ट पूर्ण अभ्यासणार आहोत, लाईन टू लाईन समजून घेणार आहोत, सर्व ॲडजस्टमेंट समजून घेणार आहोत, प्रॉब्लेमशी रिलेटेड सर्व कन्सेप्ट समजून घेणार आहोत आणि मगच आपण आपला फर्स्ट प्रॉब्लेम शिकायला सुरुवात करणार आहोत। त्यामुळं ज्यावेळेस आपण ह्या सगळ्या गोष्टी अभ्यासू त्यावेळेस तुम्हाला असं वाटणारच नाही की हा टॉपिक अवघड आहे। त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, टॉपिक सुरू करण्याच्या अगोदरच मला तुम्हाला एक विनंती करायची आहे की तुम्ही हे सगळे टॉपिकचे व्हिडिओ बघा, म्हणजे जे इथून पुढे मी सगळे व्हिडिओ यूट्यूबला अपलोड करणार आहे ते सर्व व्हिडिओ तुम्ही बघत चला। सुरुवातीपासून सर्व व्हिडिओ जर बघितले तरच तुम्हाला मी जे काही शिकवणार आहे ते समजणार आहे। थेरी पार्ट पूर्ण बघा, प्रॉब्लेम सगळे आपण सॉल्व्ह करून घेणार आहेत। काही प्रॅक्टिकल एक्झाम्पल असतील अनसॉल्व ते सुद्धा सॉल्व्ह करून घेणार आणि तुमच्या बुक्समधले सॉल्व्ह प्रॉब्लेम असतील ते सुद्धा सॉल्व्ह करून घेणार आहे। त्याचबरोबर परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाच्या कन्सेप्ट असणार आहेत की ज्या कंपल्सरी तुमच्या परीक्षेच्या पेपरमध्ये म्हणजे क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला ते येणारच आहे, त्या देखील आपण सांगणार आहोत, बघणार आहोत। त्याच्यामुळं या टॉपिकचा एकही व्हिडिओ तुम्ही मिस करायचा नाही। आय होप किंवा मला अशी गॅरंटी आहे की ज्यावेळेस तुम्ही या टॉपिकचे सगळे व्हिडिओ बघताल त्यावेळेस हा टॉपिक तुम्हाला 100% समजलेला असेल आणि या टॉपिकचा एकही मार्क तुमच्या पेपरमध्ये परीक्षेमध्ये तुमचा कमी होणार नाही। त्यामुळं आता आपण सुरू करूया आजपासून, आत्तापासून या टॉपिकचा इंट्रोडक्शन पार्ट, थेरी पार्ट। तर कोणताही वेळ वाया न घालवता आपण सुरू करूया इंट्रोडक्शन। पहा विद्यार्थी मित्रांनो, टॉपिकचं नाव आहे अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न। या टॉपिकच्या नावावरूनच समजतंय की आपल्याला अकाउंटिंग शिकायचं आहे। अकाउंटिंग म्हणजे काय? फायनल अकाउंट शिकायचं आहे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स ऑर्गनायझेशनचं, म्हणजे अशा ऑर्गनायझेशन्स की ज्या नफा मिळवण्यासाठी नाहीत, म्हणजे नॉट फॉर प्रॉफिट आहेत, अशा ऑर्गनायझेशनचं आपल्याला फायनल अकाउंट शिकायचं आहे। तर या टॉपिकच्या हेडिंगमधूनच आपल्याला समजतं आहे की आपल्याला काय शिकायचं आहे। तर आपण काय करूया, लाईन टू लाईन थेरी समजून घेऊया आणि त्याचा अर्थ काय होतो ते मी तुम्हाला मराठीतनं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यामुळे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहायचं आणि व्हिडिओला जर सबस्क्राईब केलेलं नसेल, चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे। तर पहा, फर्स्ट त्यांनी दिलेलं आहे इंट्रोडक्शन, त्याच्यामध्ये ते असं सांगतात की देअर आर 2 टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशन, म्हणजे 2 टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशन्स असतात। फर्स्ट काय सांगितलं त्यांनी, फर्स्ट ट्रेडिंग ऑर्गनायझेशन और प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन। ट्रेडिंग ऑर्गनायझेशन म्हणजे कोणते की जे ट्रेड करतात, ट्रेड म्हणजे व्यापार। व्यापार कशाला म्हणायचं की वस्तू खरेदी करणे आणि वस्तू विक्री करणे किंवा वस्तू तयार करून मॅन्युफॅक्चर करून वस्तू विकणे, याला आपण काय म्हणणार, व्यापार असं म्हणणार। म्हणजेच काय, ट्रेडमध्ये कोणत्या कन्सेप्ट येणार आहे,
गुड्स ऑर सर्व्हिस बाय ऑर सेल, म्हणजे वस्तू किंवा सेवा खरेदी करणे आणि विक्री करणे, ह्या दोन ऍक्टिव्हिटी जे ऑर्गनायझेशन करत असतात त्यांना आपण ट्रेडिंग ऑर्गनायझेशन म्हणतात. आणि ज्या वेळेस वस्तू खरेदी आणि विक्री ह्या होत असतात त्यावेळेस साहजिकच आपण एखादी वस्तू कमी किमतीला खरेदी करतो आणि विकताना ती जास्त किमतीला विकतो. म्हणजे थोडक्यात आपण त्या ठिकाणी खरेदीचा आणि विक्रीचा यामधला जो डिफरन्स असणार आहे, खरेदी किंमत आणि विक्री किंमत मधला जो डिफरन्स असणार आहे तो आपला प्रॉफिट असणार आहे. म्हणजे कमी किमतीला खरेदी करून जास्त किमतीला विकणार, जो काही आपला शिल्लक असेल तो आपला प्रॉफिट असेल. म्हणजेच हे जे ऑर्गनायझेशन्स असणार आहेत ट्रेडिंग ऑर्गनायझेशन, यांना आपण प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन देखील म्हणणार. आय होप ट्रेडिंग ऑर्गनायझेशन आणि प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलेलं असणार आहे. आणि दुसऱ्या टाईपचं ऑर्गनायझेशन आहे ते म्हणजे नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन, त्यालाच नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन असं म्हणणार. की नॉन ट्रेडिंग म्हणजे काय, ज्या ऑर्गनायझेशन मध्ये खरेदी आणि विक्री म्हणजे ट्रेड होत नाही असं ऑर्गनायझेशन म्हणजे नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन, त्यालाच आपण नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन असं देखील म्हणणार. ज्या ठिकाणी खरेदी विक्रीची वस्तू खरेदी आणि विक्री केली जात नाही त्या ठिकाणी प्रॉफिट असणार नाही, म्हणून त्याला नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन म्हणायचं. आय होप फर्स्ट पॅरेग्राफ तुमच्या लक्षात आलेला असेल. देन नेक्स्ट सेकंड पॅराग्राफ मध्ये त्यांनी असं सांगितलंय की ट्रेडिंग ऑर्गनायझेशन म्हणजे जे आपण आता ट्रेडिंग ऑर्गनायझेशन समजून सांगितलं मी तुम्हाला की वस्तू खरेदी करतात आणि वस्तू विकतात म्हणजेच ट्रेड करतात, म्हणजेच ते ट्रेडिंग ऑर्गनायझेशन असणार आहेत. तर यांचा मेन ऑब्जेक्ट इज टू अर्न प्रॉफिट, यांचा मुख्य उद्देश नफा मिळवणे हाच असतो. कारण की ते व्यवसायच, बिझनेसच, ट्रेडच नफा मिळवण्यासाठी करत असतात. पुढे जाऊन असं त्यांनी सांगितले दे आर एंगेज इन ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की ट्रेडिंग ऍक्टिव्हिटीमध्ये एंगेज आहेत. म्हणजे कोणत्या ऍक्टिव्हिटीमध्ये एंगेज आहेत, वस्तू खरेदी करणे आणि विक्री किंवा वस्तू प्रोड्यूस करणे आणि विकणे. प्रोड्यूस करण्यासाठी सुद्धा त्यांना रॉ मटेरियल परचेस करावं लागेल. म्हणजे बाईंग अँड सेलिंग ह्या ज्या दोन ऍक्टिव्हिटी असणार आहेत त्याला आपण ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी असं म्हणणार. आणि या ऍक्टिव्हिटीमध्ये एंगेज असणारे जे ऑर्गनायझेशन आहेत त्याला आपण ट्रेडिंग ऑर्गनायझेशन असं म्हणणार. फॉर एक्झाम्पल बघा त्यांनी सांगितले दॅट इज बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, ऑर्गनायझेशन लाईक सोल ट्रेडर कन्सर्न, पार्टनरशिप. आता बघा मी थोडंसं थांबून पुन्हा एकदा काय करतो, इथून या इथपर्यंत सांगण्याचा प्रयत्न करतो. बाईंग अँड सेलिंग म्हणजे ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी म्हणजे कोणत्या ऍक्टिव्हिटी, बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिस. कशाचा, गुड्स अँड सर्व्हिसचा बाईंग अँड सेलिंग. पुढे सांगितले ऑर्गनायझेशन लाईक सोल ट्रेडिंग म्हणजे काय, असे कोणते ऑर्गनायझेशन्स आहेत तर त्याच्यामध्ये सोल ट्रेडिंग म्हणजेच काय, एखादाच व्यक्ती व्यापार करतो, सोल असतो, त्याच्या व्यतिरिक्त कोणी नसतं, त्याला सोल ट्रेडिंग म्हणणार, सोल ट्रेडिंग कन्सर्न. त्याच्यानंतर पार्टनरशिप आपण लास्ट टॉपिक मध्ये बघितलेलं आहे. पार्टनरशिप फर्म ह्या सुद्धा ट्रेडिंग ऑर्गनायझेशन आहेत म्हणजेच प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन्स आहेत. कॉपरेटिव्ह ऑर्गनायझेशन सहकारी संस्था असतील ह्या सुद्धा ट्रेडिंग ऑर्गनायझेशन आहेत. पब्लिक लिमिटेड कंपनीज म्हणजेच काय, पब्लिक लिमिटेड कंपनी म्हणजे कंपनी ह्या सुद्धा ट्रेडिंग ऑर्गनायझेशन आहेत. म्हणजे ट्रेडिंग ऑर्गनायझेशनची उदाहरणं सांगितले त्यांनी, सोल ट्रेडर, पार्टनरशिप फर्म, कॉपरेटिव्ह ऑर्गनायझेशन, पब्लिक लिमिटेड कंपनी ह्या ट्रेडिंग ऑर्गनायझेशन आहेत. आर सेट अप फॉर द पर्पज ऑफ मेकिंग प्रॉफिट. आणि ह्या ट्रेडिंग ऑर्गनायझेशन कशासाठी स्थापन झालेल्या आहेत, पर्पज ऑफ मेकिंग प्रॉफिट, नफा मिळवणे याच्यासाठी स्थापन झालेल्या आहेत. मग आता या ज्या ऑर्गनायझेशन आहेत पुढे जाऊन त्यांनी सांगितले की ह्या ऑर्गनायझेशनचा मुख्य उद्देश प्रॉफिट मिळवणे आहे. मग प्रॉफिट असेल, वस्तू खरेदी विक्री करत असतील तर त्या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस आणि ट्रेडिंग अकाउंट हे तयार केलं जाणार आहे. म्हणून यांचं ज्यावेळेस आपण फायनल अकाउंट बनवूया त्यावेळेस हे ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट असे स्टेटमेंट तयार करावे लागतात. तर त्यांनी ते सांगितले फायनल अकाउंट विच कन्सिस्ट ऑफ ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. म्हणजे हे जे ऑर्गनायझेशन्स आहेत या ऑर्गनायझेशन्स मध्ये जे आपण फायनल अकाउंट तयार करतो या ऑर्गनायझेशनचं, याच्यामध्ये 3 स्टेटमेंट असणार आहेत. तर कोणते 3 स्टेटमेंट, एक म्हणजे ते बनवणार आहेत ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दुसरं आणि बॅलन्स शीट तिसरं. तर अशा प्रकारचे ते काय करत असतात, फायनान्शियल स्टेटमेंट बनवत असतात. आणि बघा आता त्यांनी पुढे जाऊन सांगितले
आता हे जे फायनल अकाउंट बनवणार आहे त्याचा बेस काय आहे बघा. प्रीपेड फायनल अकाउंट मध्ये कोणतं, ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट. बेस ऑफ फायनल अकाउंट इज ट्रायल बॅलन्स. यांचा बेस काय आहे, ट्रायल बॅलन्स. फायनल अकाउंट कशावरून तयार करतो आपण, पार्टनरशिप फायनल अकाउंट शिकलेलो आहोत. त्याच्यामध्ये बघा आपल्याला एक्झाम्पल दिलं जायचं. एक्झाम्पल मध्ये काय असायचं, ट्रायल बॅलन्स असायचं, त्याच्यामध्ये डेबिट बॅलन्स, क्रेडिट बॅलन्स आणि अदर इन्फॉर्मेशन म्हणजे ऍडजस्टमेंट असायच्या. याच्यावरून आपण काय बनवायचं, त्या प्रॉफिट पार्टनरशिपचं फायनल अकाउंट बनवायचं, म्हणजे ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. म्हणजे ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट बनवण्यासाठी बेस काय आहे तर ट्रायल बॅलन्स आहे. ट्रायल बॅलन्स वरूनच आपण काय बनवतो, फायनल अकाउंट बनवतो. मग फायनल अकाउंटचा बेस काय आहे हे जर तुम्हाला कोणी विचारलं भविष्यामध्ये तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की ट्रायल बॅलन्सचा बेस फायनल अकाउंटचा बेस हा ट्रायल बॅलन्स आहे. आय होप सेकंड पॅरेग्राफ क्लिअर आहे. देन नेक्स्ट पुढे त्यांनी असं सांगितलेलं आहे बघा, नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स. पहा, नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन मेन एम टू गिव्ह सर्व्हिस टू इट्स मेंबर ऑर टू द सोसायटी ॲट लार्ज. आत्तापर्यंत त्यांनी आपल्याला जी माहिती सांगितली थेरी पार्टमध्ये, इंट्रोडक्शनमध्ये, ही ट्रेडिंग ऑर्गनायझेशनची होती. आता ते वळतात कुठं, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न किंवा नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स. तर त्याच्याविषयी त्यांनी असं सांगितलेलं आहे की नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन मेन एम्स टू गिव्ह सर्व्हिस. म्हणजे नफा न मिळवण्यासाठी स्थापन झालेल्या ज्या ऑर्गनायझेशन्स आहे यांचा मुख्य उद्देश काय आहे, टू गिव्ह सर्व्हिस, सेवा देणे. टू गिव्ह सर्व्हिस टू इट्स मेंबर, त्यांचे जे सभासद असतील त्यांना सेवा देणे, ऑर टू द सोसायटी, आणि कोणाला सेवा द्यायची, समाजाला एक सेवा पुरवणे. म्हणजे सेवा देणे, सोशल सर्व्हिस प्रोव्हाइड करणे हे नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनचं मेन ऑब्जेक्टिव्ह आहे. अतिशय महत्वाचं वाक्य, तुम्हाला MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चनला फिल इन द ब्लँक्सला विचारलं जाऊ शकतं. देन नेक्स्ट पुढे त्यांनी असं सांगितलंय, दे आर नॉट परफॉर्म फॉर प्रॉफिट मेकिंग किंवा नॉट फॉर्म फॉर प्रॉफिट मेकिंग. म्हणजे ते प्रॉफिट मेकिंग साठी स्थापन झालेले नाहीत. म्हणजे नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा मुख्य उद्देश सेवा देणे सभासदांना म्हणजेच त्यांच्या मेंबरला, आणि ते कशासाठी स्थापन झालेले नाही आहेत, प्रॉफिट मेकिंग साठी स्थापन झालेले नाहीत. त्याच्यामुळे दे डू नॉट कॅरी ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी और मॅन्युफॅक्चरिंग ऍक्टिव्हिटी. त्यामुळे ते ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी म्हणजे काय, वस्तू खरेदी करणे आणि विकणे या ऍक्टिव्हिटी करत नाही, किंवा वस्तू तयार म्हणजेच प्रोड्यूस करणे, मॅन्युफॅक्चर करणे या ऍक्टिव्हिटी करत नाहीत. मग असे ऑर्गनायझेशन कोणते आहेत सर की जे प्रॉफिट मेकिंग साठी काम करत नाहीत, म्हणजेच नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स आहेत. मग असे ऑर्गनायझेशन कोणते, फॉर एक्झाम्पल स्पोर्ट क्लब, चॅरिटेबल हॉस्पिटल, स्कूल, कॉलेज. बघा, स्पोर्ट क्लब म्हणजे काय, खेळाचा विकास करण्यासाठी काही स्पोर्ट क्लब असतील, क्रिकेट क्लब असतील, कराटेचे क्लब्स असतील, फुटबॉलचे क्लब्स असतात. तर हे जे आहेत हे चॅरिटेबल, हे जे नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहेत. चॅरिटेबल हॉस्पिटल, धर्मादाय हॉस्पिटल असतात ते आहेत. स्कूल आहे तुमचं, कॉलेजेस आहेत, हे प्रॉफिट मिळवण्यासाठी स्थापन झालेले नाहीत. युनिव्हर्सिटी, विद्यापीठ हे देखील प्रॉफिट मिळवण्यासाठी स्थापन झालेलं नाही आहे. त्याचबरोबर ट्रेड युनिट्स, चेंबर ऑफ कॉमर्स, त्याच्यानंतर प्रोफेशनल इन्स्टिट्यूशन्स, त्याच्यानंतर ट्रस्ट, सोशल वेलफेअर असोसिएशन, रिलिजियस कन्सर्न म्हणजेच काय काय बघा, धर्माशी निगडीत काही संस्था असतात की फक्त त्या स्पेसिफिक धर्माचे संरक्षण करणे, त्यांचा धर्म वाढवणे याच्यासाठी काम करत असतात, ते रिलिजियस कन्सर्न्स. लायब्ररीज म्हणजेच ग्रंथालय वगैरे, हे जे ऑर्गनायझेशन्स आहेत विद्यार्थी मित्रांनो, हे नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स म्हणून ओळखले जातात. कोणते, हा जर प्रश्न विचारला तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे, स्पोर्ट क्लब आहे, हॉस्पिटल आहे, चॅरिटेबल हॉस्पिटल, स्कूल, कॉलेज, युनिव्हर्सिटी, चेंबर ऑफ कॉमर्स, ट्रेड युनियन्स, त्याच्यानंतर आपण अजून म्हणूया त्याला प्रोफेशनल इन्स्टिट्यूशन्स असतील, ट्रस्ट असतील, सोशल वेलफेअर असोसिएशन्स असतील, रिलिजियस कन्सर्न असतील, लायब्ररी असतील. हे जे ऑर्गनायझेशन्स आहेत हे नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स आहेत. आता पुढे त्यांनी असं सांगितलंय की नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न जे असणार आहेत त्यांचा मेन ऑब्जेक्ट बघा, त्यांनी काय सांगितले, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा मेन ऑब्जेक्ट इथे दिलं बघा, देअर मेन ऑब्जेक्ट इज टू गिव्ह सर्व्हिस, सेवा देणे, टू द मेंबर. मेंबर म्हणजे कोण,
त्यांचे सभासद जे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न मध्ये ॲज अ मेंबर म्हणून एंटर झालेले आहेत. आणि दे मेंटेन द बुक्स ऑफ अकाउंट इन अ डिफरंट वे. म्हणजे आता हे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न कडे पैसे येतात का सर? येतात. आणि ज्या ठिकाणी पैसे येतात आणि जातात त्या ठिकाणी ट्रान्झॅक्शन होतात, ते ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करावे लागतील, म्हणजेच त्याचं अकाउंटिंग करावं लागतं. आता लक्षात घ्या, हे अकाउंटिंग जे आहे थोडंसं डिफरंट टाईपने केलं जातं. म्हणजेच काय, आपल्याला जर फायनल अकाउंट बघायचं थोडंसं वेगळं आहे. वेगळं असं काही नाही, एकदा समजून आलं की आपल्याला ते समजणारच आहे. बघा नेक्स्ट पॅराग्राफ मध्ये त्यांनी काय सांगितलेलं बघा, ॲज देअर मोटिव्ह इज नॉट टू अर्न प्रॉफिट, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न डू नॉट प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बघा आता हे नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन जे आहेत ना, त्यांचा मेन मोटिव्ह काय आहे? सोशल सर्व्हिस. म्हणजे प्रॉफिट मिळवणे, प्रॉफिट अर्न करणे हा त्यांचा मेन मोटिव्ह नाहीये. म्हणजे ते नॉट फॉर प्रॉफिट आहेत, म्हणजे नफा मिळवण्यासाठी नाही आहेत. म्हणून ते जे त्यांचं फायनल अकाउंट तयार करणार आहेत, म्हणून त्यांनी म्हटले बघा, दीज कन्सर्न डू नॉट प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवत नाहीत. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवत नाहीयेत तर मग त्यांना फायदा झाला की तोटा? म्हणजे थोडक्यात प्रॉफिट किंवा लॉस नसणारच आहे. म्हणजे त्यांच्याकडे जे पैसे आले आणि त्यांच्याकडून जे पैसे गेले, आलेले पैसे आणि गेलेले पैसे हे रेकॉर्ड करण्यासाठी ते रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट तयार करतात. आणि याच्यामधून त्यांच्याकडे जर काही शिल्लक असतील किंवा जर काही जास्तच पैसे गेलेले असतील, शिल्लक असतील तर त्याला सरप्लस म्हणू. जास्तीचे पैसे त्यांच्याकडून गेलेले असतील आलेल्या पैशापेक्षा तर त्याला आपण डेफिसिट म्हणू. मग हे सरप्लस किंवा डेफिसिट कॅल्क्युलेट करण्यासाठी ते इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट तयार करतात. म्हणून त्यांनी सांगितले की प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करत नाही, इन्स्टेड दे प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या जागी ते कोणतं अकाउंट तयार करतात? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करतात. सिमिलरली दे डू नॉट प्रिपेअर ट्रायल बॅलन्स. बघा ते ट्रायल बॅलन्स तयार करत नाही, म्हणून ट्रायल बॅलन्स सारखंच ते काय तयार करतात? प्रिपेअर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. म्हणजे पैसा आला आणि पैसा गेला हा रेकॉर्ड करण्यासाठी ते रिसिप्ट अँड पेमेंट. आणि त्यांच्याकडे आलेला पैसा शिल्लक राहिला, किती शिल्लक राहिला हे शोधण्यासाठी आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर किंवा किती त्यांच्याकडे पैसा आलता आणि किती प्रमाणात जास्त गेला, म्हणजे शिल्लक राहिलेलं नसेल, उलट ते मायनस मध्ये गेलेले असतील तर ते मायनस म्हणजे डेफिसिट. तर तो डेफिसिट शोधण्यासाठी ते इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करतात. आलेला आणि गेलेला पैसा रेकॉर्ड करण्यासाठी रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट तयार करतात. पुढे जाऊन त्यांनी असं सांगितले, दीज ऑर्गनायझेशन प्रिपेअर बॅलन्स शीट. बघा हे जे ऑर्गनायझेशन्स आहेत या ऑर्गनायझेशन्स मध्ये बॅलन्स शीट तयार केली जाते फायनल अकाउंट तयार करताना. म्हणजे ऑर्गनायझेशनच्या असेट ते स्वतः क्रिएट करतात, काही पैसे ते लोन म्हणून घेत असतील तर त्यांच्या लॅबिलिटी देखील क्रिएट होत असतील. मग या असेट आणि लॅबिलिटी रेकॉर्ड करण्यासाठी त्यांना बॅलन्स शीट ही तयार करावीच लागणार आहे. म्हणून त्यांच्याकडे ती बॅलन्स शीट असते. म्हणजे फायनल अकाउंट तयार करताना ते बॅलन्स शीट तयार करतात. म्हणजे फायनल अकाउंट तयार करताना रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट अशा पद्धतीचे 3 स्टेटमेंट ते बनवत असतात. पुढे त्यांनी सांगितले की बॅलन्स शीट टू नो द नेट वर्थ ऑफ द कन्सर्न ऑन अ पर्टिक्युलर डेट. कशासाठी बॅलन्स शीट बनवायची? त्यांची नेट वर्थ म्हणजे असेट आणि लॅबिलिटी किती आहेत. देन नेक्स्ट, फायनल अकाउंट ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न कन्सिस्ट ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट. बघा फायनल अकाउंट मध्ये कोणकोणत्या स्टेटमेंटचा समावेश होतो? तर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट याचा समावेश नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नच्या फायनल अकाउंटमध्ये होतो. म्हणजे मला आता या ठिकाणी सांगण्याचा उद्देश एकच आहे की आपण ज्यावेळेस याच्या प्रॉब्लेमला सुरुवात करू त्यावेळेस आपल्याला या ऑर्गनायझेशनच्या फायनल अकाउंटमध्ये म्हणजे फायनल अकाउंट तयार करताना फक्त इन्कम अँड एक्सपेंडिचर आणि बॅलन्स शीट तयार करावी लागणार आहे. मग याचा बेस काय आहे? तर आपल्याला रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिलेला असेल. आपल्याला काय देणार आहे ते प्रॉब्लेममध्ये? रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट देणार. याच्यावरून आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट हे 2 स्टेटमेंट तयार करायचे. आणि हे आपल्याला 12 मार्काला. इतकं सोपं आहे, 10 मिनिटात प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो, एवढं सोपं आहे. आता आपण हे इंट्रोडक्शन समजून घेतलेलं आहे. आता आपण समजून घेऊया मिनिंग ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा मिनिंग काय आहे? तर आत्ताच मी सांगितले की ज्या नफा मिळवण्यासाठी नाही आहेत त्यांनाच आपण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न म्हणणार. पण तेच त्यांनी अजून डीपली सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, ते समजून घेऊ. पहा, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न आर दोज कन्सर्न विच आर नॉट स्टार्टेड टू अर्न प्रॉफिट बट गिव्ह
क्वालिटेटिव्ह सर्व्हिस टू इट्स मेंबर अँड सोसायटी ॲट मिनिमम चार्जेस. बघा त्यांनी पहिलंच वाक्य सांगितलंय, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न आर दोज कन्सर्न विच आर नॉट स्टार्टेड टू अर्न प्रॉफिट. म्हणजे बघा नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न म्हणजे अशा कन्सर्न किंवा अशा ऑर्गनायझेशन की जे नफा मिळवण्यासाठी सुरू झालेले नाही आहेत. परंतु टू गिव्ह क्वालिटेटिव्ह सर्व्हिस टू इट्स मेंबर अँड सोसायटी ॲट द मिनिमम चार्जेस. नफा मिळवण्यासाठी स्थापन झालेले नाहीत, मग कशासाठी स्थापन झालेले आहेत? क्वालिटेटिव्ह सर्व्हिस, चांगल्या पद्धतीची सेवा कोणाला? त्यांच्या मेंबरला आणि समाजाला कमी किमतीमध्ये देण्यासाठी ते स्थापन झालेले आहेत. देअर मेन ऑब्जेक्ट, बघा आता ह्या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा मेन ऑब्जेक्ट काय? देअर मेन ऑब्जेक्ट इज टू प्रोव्हाइड सोशल सर्व्हिस अँड प्रमोट आर्ट, कल्चर, स्पोर्ट्स, एज्युकेशन. पुन्हा एकदा सांगतो की या ऑर्गनायझेशनचा मेन ऑब्जेक्ट काय आहे? सोशल सर्व्हिस प्रोव्हाइड करणे, त्याच्यानंतर प्रमोट करणे आर्ट, कल्चर, स्पोर्ट अँड एज्युकेशन. कशाचं प्रमोशन करणे? आर्ट, कल्चर. आर्ट म्हणजे कला, कल्चर म्हणजे संस्कृती, स्पोर्ट म्हणजे खेळ आणि एज्युकेशन म्हणजे शिक्षण. याचा विस्तार विकास करण्यासाठीच या ऑर्गनायझेशन स्थापन होत असतात. म्हणजे आर्ट्स, स्पोर्ट, एज्युकेशन, कल्चर याच्यामध्ये ज्या ऑर्गनायझेशन्स काम करतील, आर्ट्समध्ये आपण स्पोर्ट क्लब म्हणूया, स्पोर्टमध्ये आपण स्पोर्ट क्लब म्हणूया, आर्ट्समध्ये आपण काय रिलिजियस कन्सर्न म्हणूया, किंवा एज्युकेशनमध्ये आपण स्कूल, कॉलेज, युनिव्हर्सिटी, लायब्ररी म्हणूया, हॉस्पिटल म्हणूया, हेल्थमध्ये. तर या ऑर्गनायझेशन्स ज्या आहेत या ऑर्गनायझेशन नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न म्हणून ओळखल्या जातील. बघा द नेचर ऑफ दीज कन्सर्न आर डिफरंट फ्रॉम प्रॉफिट ऑर्गनायझेशन. आता हे जे ऑर्गनायझेशन्स आहेत नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन यांचं नेचर प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन पेक्षा काय असणार आहे? डिफरंट असणार आहे. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न कलेक्ट इन्कम थ्रू आउट सबस्क्रिप्शन. म्हणजे बघा आता हे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नकडे पैसे येतात का? येतात. म्हणजे त्यांना इन्कम होतं का? तर होतो. प्रॉफिट नाही म्हणत मी, इन्कम म्हणतो. इन्कम आणि प्रॉफिट या दोन सेम जरी टर्म वाटत असल्या तरी ते वेगवेगळे आहेत, लक्षात घ्या. तर इन्कम आणि प्रॉफिट वेगळे, एवढं लक्षात राहू द्या. तर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न कलेक्ट इन्कम थ्रू आउट सबस्क्रिप्शन. सबस्क्रिप्शन म्हणजे काय? वर्गणी. म्हणजे उदाहरणार्थ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचे जे मेंबर असतील, म्हणजे स्पोर्ट क्लबचे जे मेंबर आहेत असं समजूया आपण, हे स्पोर्ट क्लब चालवतात. मग स्पोर्ट क्लब चालवण्यासाठी ते वर्गणी करतात, म्हणजेच काय करतात? सबस्क्रिप्शन करतात. तर मग त्यांचा इन्कम काय आहे? सबस्क्रिप्शन. मग ते इन्कम काय करतात? कलेक्ट करतात, वर्गणी गोळा करतात थ्रू आउट सबस्क्रिप्शन. किंवा स्कूल असतील तर ॲडमिशन फी गोळा करतात, डोनेशन गोळा करतात, एक्सेट्रा. म्हणजेच काय की नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन कलेक्ट करतात इन्कम कशाद्वारे? सबस्क्रिप्शनद्वारे, ॲडमिशन फीद्वारे, डोनेशनद्वारे, एक्सेट्रा. गिव्ह बाय द मेंबर. आता हे सबस्क्रिप्शन असेल, डोनेशन असेल, ॲडमिशन फी असेल, हे कोण देतं? तर त्यांचे मेंबर देतात. आणि नॉन मेंबर अँड ग्रँट अँड सबसिडीज ऑर कन्सेशन रिसिव्ड फ्रॉम द गव्हर्नमेंट. बघा ॲडमिशन फी, डोनेशन स्कूल असेल, युनिव्हर्सिटीचा असेल तर स्टुडंट देतील. त्याच्यानंतर गव्हर्नमेंटकडून त्यांना काय भेटतील? ग्रँट्स भेटतील, सबसिडीज भेटतील, किंवा फीमध्ये कन्सेशन वगैरे किंवा कन्सेशन्स भेटत असतील गव्हर्नमेंटकडून. म्हणजे या ऑर्गनायझेशनला सबस्क्रिप्शन, ग्रँट, डोनेशन, सबसिडीज या मार्गाने इन्कम होत असतं. आय होप हा पॅरेग्राफ तुमचा क्लिअर आहे. आता फीचर्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन हा जो पुढचा पॉइंट आहे, फीचर्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन, तो आपण अभ्यासू. फीचर्स म्हणजे वैशिष्ट्य. आता ही जी मी सगळी तुम्हाला आत्ता जो काही तुम्हाला इंट्रोडक्शनचा पार्ट, मिनिंगचा पार्ट समजून सांगितला, याच्यामध्ये मी जी काही वाक्य वापरलेली असतील की बाबा हे नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये याच्यामध्ये ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी होत नाही, बाईंग सेलिंग होत नाही, प्रॉफिटसाठी स्थापन झालेले नाहीत, सोशल सर्व्हिस प्रोव्हाइड करतात, हेच सगळे फीचर्स आहेत या नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनचे. आणि तेच त्यांनी एक एक सांगितलेले आहेत. तर पहिलं त्यांनी काय सांगितलं बघा, द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ सच कन्सर्न टू प्रोव्हाइड सर्व्हिस टू इट्स मेंबर अँड नॉट अर्न टू प्रॉफिट. बघा प्रायमरी म्हणजे प्राथमिक उद्देश काय आहे? टू प्रोव्हाइड सर्व्हिस टू इट्स मेंबर. त्यांचे जे मेंबर सभासद असतील त्यांना सर्व्हिस सेवा देणे आणि नफा मिळवणे नाही, म्हणजे नफा मिळवायचा
नाही, म्हणजे सेवा देणे आहे, नफा मिळवणे हा त्यांचा मुख्य उद्देश नाही, प्राथमिक उद्देश नाही. हे त्यांचं पहिलं फीचर्स आहे, म्हणजेच वैशिष्ट्य आहे. नेक्स्ट पहा त्यांनी काय सांगितलेलं आहे. दीज कन्सर्न आर फॉर प्रमोशन ऑफ आर्ट, कल्चर, स्पोर्ट, चॅरिटी, हेल्थ एक्सेट्रा. बघा, हे जे ऑर्गनायझेशन आहेत हे फॉर म्हणजे कशासाठी स्थापन झालेले आहेत? प्रमोशन म्हणजेच विकास करणे किंवा वाढ करणे किंवा आपण त्याला जतन करणे म्हणूया. आर्ट, कल्चर्स, एज्युकेशन, स्पोर्ट, चॅरिटी अँड हेल्थ म्हणजेच काय? कला, संस्कृती, शिक्षण, खेळ. चॅरिटी म्हणजेच आपण त्याला अनाथ आश्रम वगैरे असं म्हणूया. हेल्थ म्हणजे आपण त्याला आरोग्य. या क्षेत्रात काम करण्यासाठीच या नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन स्थापन झालेल्या असतात. पुढं त्यांनी सांगितलं द मेंबर ऑफ दीज कन्सर्न कॅन नॉट गॉट द डिव्हिडंड, इट इज प्रोहिबिटेड. म्हणजे या ऑर्गनायझेशनचे म्हणजे एज्युकेशनल ऑर्गनायझेशन असेल, स्पोर्ट क्लब असेल, हॉस्पिटल असेल, यांचे जे मेंबर्स आहेत यांना डिव्हिडंड दिला जात नाही. डिव्हिडंड इथं टाळला जातो, त्याच्यावर बंधन आहे, देता येणार नाही असं त्यांनी म्हटलं. प्रॉफिटच नसतो त्यामुळे डिव्हिडंड भेटत नाही. बघा, द मॅनेजमेंट ऑफ सच कन्सर्न इज डन बाय इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ मेंबर. म्हणजे आता एक गोष्ट लक्षात घ्या की एक शिक्षण संस्था किंवा आपण एज्युकेशनल स्कूल किंवा हायस्कूल सुरू केले, एक 10-15 लोकांनी येऊन ते त्याचे मेंबर्स आहेत. मग या 10-15 लोकांमधला एक व्यक्ती, 2 व्यक्ती त्यांची ते निवड करतात आणि त्यांना ते चालवण्यासाठी, मॅनेज करण्यासाठी ते काय करतात? त्या ठिकाणी अपॉइंट करतात. म्हणजे त्यांची निवड करून ते चालवा असं म्हणतील. त्यांना आपण मॅनेजर, ट्रस्टी असं म्हणूया. म्हणजे नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये जे मॅनेजमेंट असणार आहे ते कोणामार्फत केलं जातं? मेंबरमधून काही सभासद ॲज अ मॅनेजर, ॲज अ ट्रस्टी, ॲज अ डायरेक्टर म्हणून काय केले जातात? निवडून दिले जातात आणि त्यांच्या मार्फत या नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनचं मॅनेजमेंट केलं जातं. आता एक गोष्ट लक्षात घ्या की नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन म्हणजे काय हे तुम्हाला आता मी सांगितलं की असे ऑर्गनायझेशन की जे नफा मिळवण्यासाठी स्थापन नसतात. मग नफा मिळवत नाही मग काय करतात? तर सामाजिक सेवा करतात. सामाजिक सेवा म्हणजे काय? सोशल सर्व्हिस. मग सोशल सर्व्हिसमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो? सर, आरोग्य, त्याच्यानंतर कला, संस्कृती, त्याच्यानंतर खेळ, त्याच्यानंतर शिक्षण, या गोष्टींचा सोशल सर्व्हिसमध्ये समावेश होतो. मग या गोष्टी पुरवणाऱ्या ज्या ऑर्गनायझेशन्स असणार आहेत त्याला नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन म्हणायचं. इतकं सोपं आहे, लक्षात घ्या. मग या गोष्टी पुरवणाऱ्या ऑर्गनायझेशनमध्ये स्पोर्ट क्लब, हॉस्पिटल, स्कूल, कॉलेज, लायब्ररी, चॅरिटेबल ट्रस्ट वगैरे यांचा समावेश होतो. आय होप आता क्लिअर आहे. नेक्स्ट फीचर काय सांगितले त्यांनी बघा. These concern prepare receipt and payment account, income and expenditure account and balance sheet. बघा, प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन आठवा तुम्ही, आपण प्रॉफिट फायनल अकाउंट शिकलोले आपण पार्टनरशिप फर्मचं. त्याच्यामध्ये आपल्याला काय शिकायला भेटलं? तर त्याच्यामध्ये आपल्याला ट्रेडिंग अकाउंट शिकायला भेटलं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट शिकायला भेटलं, ट्रायल बॅलन्स शिकायला भेटला. म्हणजे थोडक्यात काय की ते ट्रेडशी रिलेटेड और कन्सर्न आहे, त्याच्यामुळे तिथे ह्या गोष्टी बघायला भेटल्या. आता हे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न जे आहेत याच्यामध्ये वस्तूची देवाणघेवाण होत नाही, नफा मिळवला जात नाही, वस्तूची देवाणघेवाण केली जात नाही, म्हणजे ट्रेड होत नाही म्हणल्यावर ट्रेडिंग अकाउंटचा संबंध नाही. बघा, ट्रेडिंग अकाउंटला ना आपण सेल्स परचेस रेकॉर्ड करायचो. परचेस डेबिटला, सेल्स क्रेडिटला. म्हणजेच जो व्यापार होईल, व्यापाराशी रिलेटेड ट्रान्झॅक्शन असतील ते ट्रेडिंगला रेकॉर्ड करायचं. मग आता इथं ट्रेडच होत नाही, ट्रेडिंग ऑर्गनायझेशनच नाही, म्हणजे ट्रेडिंग अकाउंट तयार केलं जात नाही. दुसरी गोष्ट, हे नफा मिळवण्यासाठी नाही आहे. म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटवरनं आपण नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस फाइंड आउट करतो. इथं नफाच होत नाही म्हणलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा संबंध येत नाही. मग इथं काय बनवलं जातं? तर सर इथं रिसिप्ट अँड पेमेंट, म्हणजे यांच्याकडे पैसे येतात जातात, आलेले आणि गेलेले पैसे रेकॉर्ड करण्यासाठी रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट तयार केलं जातं. त्याच्यानंतर इन्कम होतो यांना, म्हणजे ते सबस्क्रिप्शन, डोनेशन, ऍडमिशन फी, ग्रँट, सबसिडीज याच्या मार्फत लोकांकडून, गव्हर्नमेंटकडून पैसे घेतात. म्हणजे यांना इन्कम होतो आणि या इन्कम मधनच ते खर्च करत असतात, म्हणून यांना एक्सपेंडिचर देखील होतो. म्हणजे यांचा खर्च देखील असतो, म्हणजे यांचा एक्सपेन्सेस देखील असतो. मग हा इन्कम आणि एक्सपेन्सेस रेकॉर्ड करण्यासाठी ते इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट तयार करतात. म्हणजे पैसे आले गेले हे रेकॉर्ड करण्यासाठी रिसिप्ट अँड पेमेंट,
आणि इन्कम अँड एक्सपेन्सेस रेकॉर्ड करण्यासाठी इन्कम अँड एक्सपेंडिचर म्हणजेच काय, पैसे आले तर इन्कमच असणार आहे, पण ते कशासाठी आले हे खूप महत्वाचं आहे. ॲज अ लॅबिलिटी म्हणून आले, कर्ज घेतलं तर तुमचं इन्कम होणार नाही, पण ॲज अ डोनेशन म्हणून दिलं तर तुमचं इन्कम आहे. म्हणजे जे आलेले पैसे आहेत ती लॅबिलिटी आहे का इन्कम आहे हे समजून घेणं, त्याचं नेचर काय आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे. मग जे आलेले पैसे आहेत ते आपण रिसिप्ट अँड पेमेंटला, आणि ह्या रिसिप्ट अँड पेमेंटवरून आलेले पैसे इन्कम आहेत का लॅबिलिटी हे आपण इन्कम अँड एक्सपेंडिचरला रेकॉर्ड करणार. आणि शेवटी बॅलन्स शीट, म्हणजे आपण याच्यामध्ये 3 स्टेटमेंट, रिसिप्ट अँड पेमेंट, इन्कम अँड एक्सपेंडिचर आणि बॅलन्स शीट हे आपण पुढे विस्ताराने पाहणारच आहोत. फक्त याच्यामध्ये फायनल अकाउंटमध्ये कोणत्या गोष्टी येतात, इन्कम अँड एक्सपेंडिचर आणि बॅलन्स शीट. देन आफ्टर नेक्स्ट त्यांनी असं सांगितले बघा की कॅपिटल फंड इज क्रिएट बाय such concern, it is made of entrance fees, surplus, legacies, donations specially received for capital fund. बघा, ज्यावेळेस आपण पार्टनरशिप फायनल अकाउंट शिकलो किंवा पार्टनरचं अकाउंट शिकलो त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की पार्टनर काय करायचे, फर्ममध्ये स्वतःचं कॅपिटल कॉन्ट्रीब्यूट करायचं, म्हणजे ते स्वतः कॅपिटल घेऊन यायचे. आता हे जे मेंबर्स आहेत ना किंवा हे प्रॉफिट नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न आहेत ना, यांचे मेंबर काही नफा मिळवण्यासाठी किंवा व्यवसाय करण्यासाठी, ट्रेड करण्यासाठी त्या ऑर्गनायझेशनमध्ये आलेले नसतात, ते समाजाची सेवा करण्यासाठी आलेले आहेत. मग हे काय करतात, सबस्क्रिप्शन म्हणजेच आपण त्याला वर्गणी म्हणू, ही वर्गणी घेऊन येतात. हे ऑर्गनायझेशन गव्हर्नमेंटकडून काय घेतं, डोनेशन घेतं, गव्हर्नमेंटकडून ग्रँट घेतं, किंवा डोनेशन बिल्डिंग फंड किंवा बिल्डिंगसाठी घेतं, किंवा कॅपिटल फंडसाठी डोनेशन घेत असत. तर असे जे पैसे आलेले आहेत या पैशातूनच ते काही पैसे ॲज अ कॅपिटल म्हणून साईडला काढतात, त्यालाच आपण कॅपिटल फंड म्हणायचं, लक्षात घ्या. म्हणून त्यांनी असं सांगितलं कॅपिटल फंड इज क्रिएट केला जातो, या आलेल्या पैशातून कॅपिटल फंड बाजूला काढला जातो. क्रिएट बाय सच कन्सर्न, इट इज मेड अप ऑफ एंट्रन्स फी. कशातनं क्रिएट केला जातो, एंट्रन्स फी मधून क्रिएट केला जातो, सरप्लस मधून क्रिएट केला जातो, लेगसीज म्हणजे एखाद्याने मृत्यूपत्राद्वारे जर आपली संपत्ती एखाद्या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नना दान केली तर त्यातून कॅपिटल फंड क्रिएट केला जातो, डोनेशन देणगीमधून कॅपिटल फंड क्रिएट केला जाऊ शकतो. तर कॅपिटल फंड क्रिएट केला जातो, हे कोणी या मेंबर्स कॅपिटल घेऊन येत नाहीत, कारण हे नफा किंवा व्यवसाय करण्यासाठी स्थापन न झालेलं ऑर्गनायझेशन आहे. आता अजून आपल्याला क्लॅरिटी कशावरून येईल की बाबा हे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न काय आहे, तर आपल्याला डिफरन्स समजून जर घेतला की डिफरन्स बिटवीन प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन आणि नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन. बघा, प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन आणि नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन मधला डिफरन्स जर आपण समजून घेतला तर अजून आपल्याला चांगल्या पद्धतीने क्लॅरिटी येणार आहे. तर बघा, पॉइंट आहे पहिला, प्रायमरी ऑब्जेक्ट. बघा, आता प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशनचा प्रायमरी ऑब्जेक्ट काय आहे, द प्रायमरी ऑब्जेक्ट ऑफ सच ऑर्गनायझेशन इज टू अर्न प्रॉफिट. नफा मिळवणे हा प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशनचा पहिला किंवा ट्रेड ऑर्गनायझेशनचा प्राथमिक उद्देश आहे. आता नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा प्राथमिक उद्देश काय आहे सर, द प्रायमरी ऑब्जेक्ट ऑफ देअर ऑर्गनायझेशन किंवा दीज ऑर्गनायझेशन टू प्रोव्हाइड सर्व्हिस, सेवा देणे, नफा मिळवणे नाही. मग जर तुम्हाला विचारलं की बाबा प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा मेन ऑब्जेक्ट प्रॉफिट मेकिंग किंवा प्रायमरी ऑब्जेक्ट प्रॉफिट मेकिंग, नॉट फॉर प्रॉफिटचा प्रायमरी ऑब्जेक्ट काय, टू प्रोव्हाइड सर्व्हिस टू इट्स मेंबर. द नेक्स्ट पॉइंट दिलाय प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स. बघा, आता प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन मध्ये ट्रायल बॅलन्स तयार केला जातो, म्हणजे प्रिपेअर द ट्रायल बॅलन्स. पण इकडं ट्रेडच होत नाही, म्हणजे वस्तू खरेदी आणि विक्री केलीच जात नाही, नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन आहे. मग नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन असेल तर ट्रायल बॅलन्सचा संबंध येत नाही, त्याच्यामुळे त्यांनी असं म्हटलंय डू नॉट प्रिपेअर ट्रायल बॅलन्स. मग ह्याच्यामध्ये काय बनवलं जातं, ट्रायल बॅलन्स नसल्यामुळं रिसिप्ट पैसे येतात जातात, म्हणून रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट तयार केलं जातं. अकाउंटिंग स्टेटमेंट. बघा, आता प्रॉफिट मेकिंग मध्ये कोणकोणते अकाउंटिंग स्टेटमेंट आहे, तर आपण बघा फायनल अकाउंट तयार करताना ट्रेडिंग अकाउंट तयार करतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करतो आणि बॅलन्स शीट तयार करतो. म्हणजे हे 3 अकाउंटिंग स्टेटमेंट तयार करतो. रिसिप्ट अँड इकडं नॉट फॉर प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन मध्ये काय, म्हणजे नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन जे आहे त्याच्यामध्ये काय तयार केलं जातं, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट तयार केलं जातं, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार केलं जातं आणि बॅलन्स शीट तयार केली जाते. म्हणजे हे 3 स्टेटमेंट फायनल अकाउंट मध्ये कन्सिस्ट केले जातात. आणि
रिझल्ट, नेट रिझल्ट काय आहे बघा. आता नेट रिझल्ट काय आहे ऑर्गनायझेशनचा बघा. आता प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन मध्ये नेट रिझल्ट, आपण त्याला नेट रिझल्ट म्हणजे काय म्हणूया, ते बिझनेस करतात त्यातून त्यांना काय भेटतो, तर नेट प्रॉफिट भेटतो किंवा नेट लॉस भेटतो. आणि नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा नेट रिझल्ट काय, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज केल्यानंतर सरप्लस भेटू शकतो किंवा डेफिसिट. आता सरप्लस म्हणजे काय ते सांगतो. व्हेन इन्कम इज मोर दॅन एक्सपेंडिचर इज कॉल्ड सरप्लस. म्हणजे तुमचा इन्कम म्हणजे तुमच्याकडे आलेले पैसे जर जास्त असतील खर्चापेक्षा तर तो तुमचा इन्कम आहे. आणि डेफिसिट म्हणजे काय, तुमचा खर्चाची अमाऊंट जास्त असेल कशापेक्षा, इन्कम पेक्षा, तर त्याला आपण डेफिसिट. तर आय होप हे त्याचे नेट रिझल्ट आहेत, हे तुम्हाला समजलेले. नेक्स्ट, ओनर्स फंड और कॅपिटल फंड. बघा प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन मध्ये ओनर्स फंड इन्क्लूड ओनर्स इन्व्हेस्टमेंट, मग याच्यामध्ये कॅपिटल येतं प्लस रिझर्व येतो प्लस सरप्लस सुद्धा येतो. आणि इकडं कॅपिटल फंड रिप्रेझेंट अक्युमुलेटेड अमाऊंट ऑफ सरप्लस, सबस्क्रिप्शन, डोनेशन अँड सरप्लस ॲज शोन बाय इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. म्हणजे इकडं कॅपिटल नसतं, कॅपिटल फंड असतो आणि हा कॅपिटल फंड क्रिएट केला जातो कशातून, तुमच्याकडे असलेल्या सरप्लस मधून, डोनेशन मधून, सबस्क्रिप्शन मधून, या सगळ्या गोष्टींमधून हा कॅपिटल फंड क्रिएट केला जातो. प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन मध्ये कॅपिटल असतं, नॉट फॉर प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन मध्ये कॅपिटल फंड असतो जो क्रिएट केला जातो. तर आय होप तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी समजलेल्या आहेत डिफरन्सच्या माध्यमातून. आता पुढे आपण समजून घेऊया नीड फॉर मेंटेनिंग बुक्स ऑफ अकाउंट अँड प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट. आता नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न ज्या आहेत त्यांचं अकाउंट्स मेंटेन करण्याची किंवा बुक्स ऑफ अकाउंट मेंटेन करण्याची गरज का आहे, नीड का आहे ते समजून घेऊया. अतिशय सोपं आहे, अवघड असं काही नाही. पहा काय सांगितले. फर्स्ट, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न आर नॉट एंगेज इन ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी. ते ट्रेडिंग ऍक्टिव्हिटीमध्ये एंगेज नसतात, मग त्याच्यामध्ये ट्रेडिंग अकाउंट नसतं. मोस्टली दे डील्स विथ पब्लिक मनी. म्हणजे काय, ते शिक्षण क्षेत्रात काम करतात, स्पोर्टमध्ये काम करतात, हॉस्पिटलमध्ये काम करतात, म्हणजे हेल्थमध्ये काम करतात. मग हे शिक्षण क्षेत्रात, स्पोर्टमध्ये कोणाकडून पैसे घेतात, पब्लिककडूनच पैसे घेतात, त्यांच्या मेंबरकडूनच पैसे घेत असतात. डोनेशन, गव्हर्नमेंट ग्रँट हे पब्लिककडून घेतात, गव्हर्नमेंटकडून घेतात. मग हे पैसे पब्लिकचे, डील्स विथ पब्लिक मनी म्हणजे पब्लिक मनी जो आहे त्याच्याशी ते डील करतात. दे कन्सर्न कलेक्ट मनी सच ॲज सबस्क्रिप्शन. बघा सबस्क्रिप्शन मध्ये वर्गणी मार्फत, डोनेशन म्हणजे देणगी मार्फत, ग्रँड म्हणजे आपण त्याला अनुदान म्हणूया, एंट्रन्स फी, याच्या मार्फत ते पब्लिककडून पैसे घेत असतात, फ्रॉम पब्लिक. These concern are answerable to the society for such money collect and spend. म्हणजे असं घेतलेले डोनेशन, सबस्क्रिप्शन, एंट्रन्स फी, ग्रँट हे जे पैसे कलेक्ट केलेत हे याचं त्यांनी काय केले याचं उत्तर त्यांना पब्लिकलाच द्यावं लागतं. म्हणून त्यांनी हे वाक्य वापरलेले, द कन्सर्न आर आन्सरेबल टू द सोसायटी. सोसायटी म्हणजे समाजाला. सच मनी कलेक्ट अँड स्पेंड. त्यांच्याकडून घेतलेले पैसे, कलेक्ट केलेले पैसे कुठं स्पेंड केले, कुठं वापरले हे त्यांना सांगावं लागतं. आणि हे सांगणं कधी शक्य होईल, जर त्यांनी प्रॉपर बुक्स ऑफ अकाउंट मेंटेन केलेले असतील तर, म्हणजे अकाउंटिंग केलेलं असेल तर त्यांना ते समजू शकतं आणि ते त्याचं उत्तर देऊ शकतात. म्हणून हेन्स प्रॉपर बुक्स ऑफ अकाउंट आर मेंटेन. बघा नीड काय आहे अकाउंटिंग करण्याचे, हे पैसे लोकांकडून घेतात, मग लोकांना हे पैशाचं काय केलं हे सांगावं लागेल. मग सांगण्यासाठी यांना बुक्स ऑफ अकाउंट अकाउंटिंग करावं लागणार आहे. म्हणून नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचं फायनल अकाउंट तयार करावं लागेल. म्हणून त्यांनी बघा आता तिथं पुढे असं सांगितले, फॉलोइंग आर द रिझन टू मेंटेन बुक्स ऑफ अकाउंट फॉर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. खालील काही अजून कारण आहेत. पहिल्यांदा बघा, टू मेंटेन प्रॉपर कंट्रोल ओव्हर द मनी ट्रान्झॅक्शन. बघा त्यांच्याकडे आलेले पैसे याच्यावर प्रॉपर कंट्रोल राहील जर त्यांनी ते रेकॉर्ड केलं, अकाउंटिंग केलं तर. म्हणून त्यांनी अकाउंटिंग केलं पाहिजे. टू नो द सोर्सेस ऑफ इन्कम अँड हेड्स ऑफ एक्सपेंडिचर. त्यांना समजेल की आपल्याकडून त्यांनी पैसे आलेले रेकॉर्ड केले तर त्यांना हे समजेल की आपल्याकडून कुठून कुठून पैसे आले, म्हणजे सोर्सेस ऑफ इन्कम काय आहेत आपला हे समजेल. आणि त्यांनी जर खर्च केलेले पैसे रेकॉर्ड केलं तर त्यांना हे समजेल की हेड ऑफ एक्सपेंडिचर आपला कुठे कुठे खर्च होतोय, म्हणजे कोणकोणत्या मार्गाने आपल्याकडून पैसे जातात हे समजेल. किंवा हे समजण्यासाठी त्यांना आपल्याला अकाउंट्स रेकॉर्ड करावे लागतील किंवा बुक्स ऑफ अकाउंट्स रेकॉर्ड करावे लागतील किंवा फायनल अकाउंट तयार करावं लागेल. पुढे त्यांनी असं सांगितले,
टू कंप्लाय विथ द प्रोव्हिजन ऑफ लॉ ॲप्लिकेबल टू देम. बघा, आता हे जे ऑर्गनायझेशन्स आहेत यांचं रजिस्ट्रेशन हे एका स्पेसिफिक ऍक्टद्वारे केलं जातं. हे कोणते ऍक्ट आहेत ते पण मी पुढे जाऊन सांगेन. या ऍक्टमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही तुमचं अकाउंटिंग केलं पाहिजे. म्हणजे त्या रूल्स ज्या आहेत, लॉ ज्या आहेत, त्याच्या प्रोव्हिजन्स आहेत की यांनी यांचं अकाउंटिंग किंवा ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले पाहिजे. मग त्या रूल्सचा, प्रोव्हिजन्सचा कंप्लायन्स करण्यासाठी देखील त्यांना बुक किपिंग करावं लागणार आहे, रेकॉर्डिंग करावं लागणार आहे ट्रान्झॅक्शनचं. म्हणून त्यांनी पुढे सांगितले बघा की द कंप्लाय विथ द प्रोव्हिजन ऑफ लॉ ॲप्लिकेबल टू देम. फॉर एक्झाम्पल किंवा दॅट इज नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न रजिस्टर ॲज अ चॅरिटेबल ट्रस्ट. म्हणजे चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून रजिस्टर होतात कोणत्या ऍक्टद्वारे? मुंबई पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट ऍक्ट, मुंबई पब्लिक ट्रस्ट ऍक्ट, और कॉपरेटिव्ह सोसायटी रजिस्टर्ड अंडर द कॉपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट. बघा, ट्रस्ट असतील तर मुंबई पब्लिक ट्रस्ट ह्या ऍक्टद्वारे रजिस्टर होतात. कॉपरेटिव्ह सोसायटी असेल तर कॉपरेटिव्ह सोसायटी रजिस्टर कोणत्या? कॉपरेटिव्ह सोसायटी ऍक्टद्वारे रजिस्टर होती. आणि हॅज टू कंप्लाय विथ द प्रोव्हिजन. मध्ये ह्या ऍक्टमध्येच त्यांना सांगितले की तुम्ही तुमचे बुक्स ऑफ अकाउंट मेंटेन केले पाहिजे. किती पैसे आले, किती पैसे गेले, कुठं खर्च केले, हे दरवर्षी आम्हाला दाखवलं पाहिजे त्यांच्या ज्या अथॉरिटी असतील त्यांना. म्हणून त्या प्रोव्हिजनचं कंप्लाय करण्यासाठी यांना बजेट असते, ऑडिट असते, अकाउंट असते, रजिस्टर असते, हे सगळे मेंटेन करावे लागेल. पुढे त्यांनी सांगितले टू नो सरप्लस ऑर डेफिसिट ऑफ द सच कन्सर्न ड्युरिंग द पर्टिक्युलर पिरियड. म्हणजे एका पर्टिक्युलर पिरियडमध्ये, म्हणजे एका अकाउंटिंग इयरमध्ये त्यांच्याकडे आलेले पैसे ॲज अ इन्कम म्हणून त्यांनी ते कलेक्ट केले आणि त्यातून त्यांनी जो खर्च केला तो खर्च वजा जातात, त्यांच्याकडे सरप्लस राहिला म्हणजे शिल्लक पैसे राहिले का, खर्च जास्त झाला, आलेले पैसे कमी पडले म्हणजेच डेफिसिट आहे, हे फाइंड आउट करण्यासाठी देखील, माहीत होण्यासाठी देखील तुम्हाला अकाउंटिंग करावं लागणार आहे. सेकंड लास्ट त्यांनी सांगितले टू नो द नेट वर्थ ऑफ सच कन्सर्न ऑन अ पर्टिक्युलर डे. नेट वर्थ म्हणजे काय? असेट आणि लायबिलिटीची पोझिशन काय आहे यालाच आपण नेटवर्थ म्हणणार. तर या असेट आणि लायबिलिटी त्या पर्टिक्युलर डेला किती आहेत हे समजण्यासाठी देखील अकाउंटिंग करावं लागणार आहे. आणि टू अवॉइड माल प्रॅक्टिस अँड मिसअप्रोप्रिएशन ऑफ कॅश अँड असेट. बघा, ह्या ऑर्गनायझेशन ज्या आहेत, ह्या चॅरिटेबल ट्रस्ट असतील किंवा हॉस्पिटल असतील, स्कूल कॉलेजेस असतील, तर यांच्यामध्ये पैशाची अफरातफर, घोटाळे आपण ऐकत राहतो न्यूजपेपरला, न्यूजला, तर हे होत असतात. मग हे होऊ नयेत म्हणून यांचं प्रॉपर रेकॉर्डिंग जर केलं, प्रॉपर अकाउंटिंग जर केलं तर हे याच्यावर काय होऊ शकतं? नियंत्रण राहू शकतं. म्हणून त्यांनी असं सांगितलं टू अवॉइड माल प्रॅक्टिस अँड मिसअप्रोप्रिएशन ऑफ कॅश अँड असेट. या ऑर्गनायझेशनची कॅश आणि असेट म्हणजे संपत्ती यांचा गैरवापर आणि अफरातफर किंवा घोटाळे होऊ नयेत म्हणून यांचं रेकॉर्डिंग केलं पाहिजे. तर हे आहे, आपण आता जे बघितलं ही का गरज आहे यांचं अकाउंटिंग करण्याची ते समजून घेतलेलं आहे. आता नेक्स्ट लेक्चरला आपण काय समजून घेणार आहोत? मिनिंग ऑफ रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. याच्यामध्ये रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट तयार केलं जातं. तर त्या रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटचं मिनिंग काय असणार आहे, नेमकं रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट म्हणजे काय असणार आहे हे समजून घेणार आहोत. त्याच्यामुळं पुढचं लेक्चर अतिशय महत्त्वाचं असणार आहे. आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपला प्रॉब्लेमशी रिलेटेड पार्ट सुरू होईल. म्हणजे आपल्याला रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट समजलं तर ह्या रिसिप्टला कोणते आयटम असतात, म्हणजे रिसिप्ट कोणकोणत्या प्रकारच्या आहेत, पेमेंट कोणकोणत्या प्रकारच्या आहेत हे आपल्याला समजणार आहे. आणि हे जर समजलं तर आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर समजणं आणि बॅलन्स शीट समजणं. त्यामुळे ईच अँड एव्हरी लेक्चर इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्रत्येक लेक्चर महत्त्वाचं असणार आहे. आय होप विद्यार्थी मित्रांनो, आज जो आपण इंट्रोडक्शनचा पार्ट समजून घेतला, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचे फीचर्स समजून घेतलं, मिनिंग समजून घेतलं, डिफरन्स समजून घेतला आणि त्याचे बुक्स ऑफ अकाउंट्स किंवा अकाउंटिंग का करायचं याची नीड्स देखील समजून घेतलेल्या आहे. आय होप तुम्हाला हे समजलेलं असणार आहे. जर समजलेलं असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमच्या मित्रांना देखील हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओमधून आपण पुढचा पार्ट अभ्यासणार आहोत. मी तुमचा कॉमर्सवाला मास्तर. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.